हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत भाग 1. लघुलेख क्रमांक 2. भक्ती. अध्यात्माला फक्त परमचैतन्याचीच, आत्मपरब्रह्माचीच, पुरुषोत्तमाचीच भक्ती अपेक्षित आहे. अन्य भक्ती या भक्ती नसून त्या भक्तीचे विडंबन आहे, मूर्खपणा आहे, हिडीस रूप आहे, घृणास्पद आहे. भक्ती म्हणजे फक्त पुरुषोत्तमालाच भजणे, त्याच्याशी एकरूप होणे, त्याच्यापासून आपण कधीही विभक्त नव्हतो, नाही आणि नसणार हे जाणणे. भक्ती म्हणजे ब्रह्मांडाचा परमस्वीकार आहे. आपल्या आत जी परमचैतन्याला सृजनाची उर्मी आहे ती स्वच्छंदपणे उफाळून मुक्तपणे व्यक्त होणे. आपल्याच या व्यक्त होण्याला, सृजनाला, निर्मितीला आपला स्वतःचाही संसर्ग न होता त्याचे स्वच्छंदाने स्वेच्छेने अवलोकन करणे. त्या स्वेच्छाचाराचा मुक्तानंद, परमानंद, कैवल्यानंद घेणे. आपण आपला देह, त्या देहावर केलेला साज श्रृंगार, त्यावर चढवलेले दागदागिने इत्यादी न्याहाळायला आरशाचा उपयोग करतो. तसेच भक्ती म्हणजे भगवत श्रीचा ब्रह्मांडाच्या चौकटीमधील आरसा आहे. भगवंत श्री या ब्रह्मांडामध्ये जी वैश्विक लीला करत आहेत ती न्याहाळायला ते भक्तीचा उपयोग करतात. कारण अलिप्तपणे याचा आस्वाद भक्ताशिवाय अन्य कोणी घेणे शक्य नाही. अशाला ते यथाकाळी सायुज्य मुक्त करतात. परंतु भक्तीमध्ये अडथळा आणते आपले मन. हरिओम.